नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 6वी CBSE इंग्रजी विषयाचा पहिला पाठ बघणार आहोत. साधारणपणे तुम्ही हा पाठ हिंदीमध्ये शिकत असाल, परंतु आज आपण आपल्या मातृभाषेतून CBSE माध्यमचा पाठ पहिला आपण शिकणार आहोत. चला तर बघूया पाठ पहिला काय आहे. व्हॉट डिड पॅट्रिक्स होमवर्क. पॅट्रिक्स हा एक विद्यार्थी आहे तुमच्यासारखा, आणि त्याचं होमवर्क कोण करते हा पाठ आहे. तो आज आपण मराठी माध्यमातून बघणार आहोत, मराठी भाषेतून बघणार आहोत. तुम्ही जरी CBSE मध्ये असलात तरी देखील तुम्हाला तुमच्या मातृभाषेतून हा पाठ जर समजला तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. साधारणपणे तुम्ही हिंदी आणि इंग्रजी या भाषेतून हे शिकत आहात, परंतु आज एक नवीन प्रयोग बघूया. पॅट्रिक्स नेव्हर डिड होमवर्क टू बोरिंग ही सेड. पॅट्रिकला त्याचा होमवर्क करायचा फार कंटाळा यायचा, त्याला फार बोरिंग वाटायचं. टू बोरिंग, फार कंटाळा यायचा. ही सेड ही प्लेड हॉकी अँड बास्केटबॉल अँड निनेंटो इन्स्टेड. आणि होमवर्कच्या ऐवजी तो हॉकी आणि बास्केटबॉल खेळायचा. ही वॉज नॉट इंटरेस्टेड टू कम्प्लीट हिज होमवर्क. त्याचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी त्याला इंटरेस्ट नसायचा, त्याची इच्छा नसायची, आणि त्याच्याऐवजी तो हॉकी, बास्केटबॉल आणि निनेंटो हा एक व्हिडिओ गेम आहे, तो खेळायचा. हिज टीचर टोल्ड हिम, पॅट्रिक डू युअर होमवर्क ऑर यू वुडंट लर्न अ थिंग. आणि त्याचे शिक्षक त्याला नेहमी सांगायचे. काय सांगायचे? तू तुझा होमवर्क पूर्ण कर, नाहीतर तू काही शिकणार नाही, तुझी प्रगती होणार नाही. अदरवाईज यू वुडंट लर्न अ थिंग. तू काही शिकणार नाही, तुझी काही प्रगती होणार नाही. अँड इट इज ट्रू, समटाईम्स ही डिड फील लाईक अँड इग्नोरन्स, बट व्हॉट कुड ही डू, ही हेटेड होमवर्क. त्याला कोणी सांगितल्यानंतर, बोलल्यानंतर त्याला असं वाटायचं ठीक आहे, नाही आपण अभ्यास केला पाहिजे, परंतु त्याला पुन्हा होमवर्क करण्याचा कंटाळा यायचा. ही हेटेड होमवर्क, तो होमवर्क करण्याचा तिरस्कार करायचा. देन वन डे ही फाउंड हिज कॅट प्लेइंग विथ अ लिटल डॉल अँड ही ग्रॅब इट अवे. आणि एके दिवशी त्याच्या घरामध्ये एक मांजर एका खेळणीसोबत खेळत होती, एका डॉलसोबत, म्हणजे एका बाहुलीसोबत खेळत होती. अँड ही ग्रॅब इट अवे. आणि मग ती जी काही बाहुली होती, जे काही खेळणं होतं, ते खेळणं त्या पॅट्रिकने उचललं. टू हिज सरप्राईज इट वॉज नॉट अ डॉल. आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला की जे खेळणं, जी बाहुली म्हणून त्याने उचलली होती, ती बाहुली नव्हती, बट अ मॅन ऑफ द टायनेस्ट साईज. आणि ती खेळणी नसून तो एक अत्यंत लहानातला लहान माणूस होता. टायनिस्ट म्हणजे सगळ्यात लहान एक माणूस होता. ही हॅड अ लिटल वूल शर्ट with old-fashioned breeches and a high tall hat much like witches. आणि तो एकदम लहान होता, आणि त्याचे जे काही शर्ट आणि पॅन्ट होते, त्याचे जे काही कपडे होते, ते अत्यंत जुन्या फॅशनचे होते, आणि तो एकदम चेटकिनीसारखा दिसायचा. विच म्हणजे चेटकिन, अगदी विक्षिप्त माणसासारखा तो दिसायचा. ही येईल आणि तो म्हणाला, सेव मी, मला वाचव. तो कोणाला म्हणतोय? त्या पॅट्रिकला म्हणतो. डोंट गिव्ह मी बॅक टू दॅट कॅट. मला त्या मांजरासोबत खेळायचं नाही, त्याच्याकडं पुन्हा मला देऊ नको. आय विल ग्रँट यू विश, आय प्रॉमिस यू दॅट. आणि मी तुला वचन देतो की तुझी जी काही इच्छा असेल ती इच्छा मी तुझी पूर्ण करतो, परंतु त्या मांजरीकडे मला पुन्हा ठेवू नको, देऊ नको. पॅट्रिक कुडंट बिलीव्ह हाऊ लकी ही वॉज. पॅट्रिकला विश्वासच बसला नाही की असा एक व्यक्ती मला भेटेल की तो माझं पूर्ण काम करेल. आणि याची इच्छा काय होती? याला कंटाळा कशाचा यायचा? याला कंटाळा त्याचा होमवर्क करण्याचा फार कंटाळा असायचा. आणि मग त्याला असं वाटलं, मी फार लकी आहे, मी फार नशीबवान आहे. हिअर वॉज द ॲन्सर टू ऑल ऑफ हिज प्रॉब्लेम्स. आणि ज्यावेळेस तो म्हटला की तुझ्या ज्या काही इच्छा असतील त्या मी पूर्ण करेल, त्यावेळेस त्या पॅट्रिकला असं लक्षात आलं
की माझ्या प्रश्नांना आता उत्तर मिळाले, माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम आता सॉल्व होतील. आय विल सॉल्व ऑल प्रॉब्लेम विथ द हेल्प ऑफ दिस टायनेस्ट मॅन. आणि मग त्याने असा विश्वास केला, त्याला असं वाटलं की हा माणूस आपले प्रश्न सोडवेल. सो ही सेड, ओनली इफ यू डू ऑल माय होमवर्क टिल द एंड ऑफ द सेमिस्टर, दॅट्स 35 days. आणि मग तो त्या माणसाला म्हणतो, त्या टायनिस्ट मॅनला म्हणतो की तू माझं जे काही होमवर्क आहे तो पूर्ण कर, आणि जवळपास 35 दिवसावर माझी सेमिस्टर आलेली आहे, परीक्षा आलेली आहे, त्यासाठी तू माझा होमवर्क कर. इफ यू डू अ गुड इनफ जॉब आय कुड हॅव गेट्स एज. जर तू चांगल्या पद्धतीनं माझा गृहपाठ केला, माझा अभ्यास केला, मला ए श्रेणी मला मिळेल. ABCD हे जे काही ग्रेड असतात त्या ग्रेडमध्ये सगळ्यात चांगला आणि वरचा ग्रेड हा ए असतो, ए श्रेणी मला मिळेल. द लिटल मॅन्स फेस रिंकल लाईक अ डिस्क क्लॉथ थ्रोन इन द हॅम्पर. आणि हा जो काही माणूस होता, छोटा माणूस, त्याला देखील गृहपाठ करणं आवडत नव्हतं, म्हणून त्याचा चेहरा उतरला. ज्या पद्धतीने एखाद्या डस्टबिनमध्ये एखादा कपडा फेकला जातो, म्हणजे कपडा वापरून आपण फेकतो, पुसून फेकतो, तशा पद्धतीने त्या चेहरा त्या माणसाचा झाला. ही किक्ड हिज लेग्स and doubled his fist and grimaced and scowled and pursed his lips. Oh, am I cursed? But I will do it. त्याला फार राग आला, त्याने त्याचे ओठ आवळले, राग आला, संताप आला, परंतु तो हो म्हटला. ओ आय एम कर्स्ड बट आय विल डू इट. मला फार त्रास होईल, कष्ट होईल, बट आय विल डू इट, परंतु मी करेल. टू इज वर्ड दॅट लिटल एल्फ बिगॅन टू डू पॅट्रिक्स होमवर्क्स. आणि जशा पद्धतीनं तो लिटल एल्फ गृहपाठाबद्दल बोलला होता, तशा पद्धतीने तो काम करायला लागला आणि तो त्या पॅट्रिकचं होमवर्क पूर्ण करायला लागला. एक्सेप्ट देअर वॉज वन ग्लिथ. फक्त एकच अडचण होती. ग्लिथ म्हणजे अडचण किंवा प्रॉब्लेम. द एल्फ डिडंट ऑलवेज नो व्हॉट टू डू अँड ही नीडेड हेल्प. परंतु त्याला असं एवढं उमजत नव्हतं, समजत नव्हतं, आणि म्हणून त्याला या पॅट्रिकची नेहमी मदत लागायची. ही नीडेड हेल्प. हेल्प मी he would say, and Patrick would have to help in whatever. ज्या पद्धतीने तो मदतीची अपेक्षा करायचा आणि हा पॅट्रिक देखील त्या एल्फला मदत करायचा. जेवढं शक्य असेल तेवढी तो पॅट्रिक त्या एल्फला मदत करायचा. आय डोंट नो दिस वर्ड द एल्फ स्क्रीक व्हाईल रीडिंग पॅट्रिक्स होमवर्क. आणि पॅट्रिकचे होमवर्क पूर्ण करत असताना तो त्याला साथ घालायचा, त्याला म्हणायचा, त्याच्यावर ओरडायचं की अरे मला हे येत नाही, मी करू शकत नाही. गेट मी अ डिक्शनरी. मला तू डिक्शनरी आणून दे. नो, व्हॉट्स इवन बेटर. याच्यापेक्षा चांगली डिक्शनरी आणून दे. लुक अप द वर्ड अँड साऊंड इट आउट बाय इच लेटर. चांगले शब्द बघ, त्याचे साऊंड, त्याचे प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित कर. अशा पद्धतीचं तो एल्फ त्या पॅट्रिकला म्हणायचा. वेन इट केम टू मॅथ्स पॅट्रिक वॉज आउट ऑफ लक. ज्यावेळेस मॅथ हा विषय आला त्यावेळेस पॅट्रिक वॉज आउट ऑफ लक. पॅट्रिकला देखील फार कंटाळा यायचा. व्हॉट आर टाईम टेबल्स द एल्फ श्रीकड. आणि तो एल्फ त्याच्यावर म्हणायचा हे काय आहे. वी एल्फ नेवर नीड दॅट. आणि आमच्यासारख्या एल्फ लोकांना अशा पद्धतीची मॅथमॅटिक्सची गरज नाही. अँड ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन अँड डिव्हिजन अँड फ्रॅक्शन. काय बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार. हिअर इट सिट डाऊन बिसाइड मी. माझ्याजवळ तू बस. यू सिम्पली मस्ट गाईड मी. तू मला मार्गदर्शन कर, फक्त मार्गदर्शन कर. आता यामध्ये सगळे काम पॅट्रिक करायचा, परंतु तो जो काही एल्फ होता तो त्याच्याकडून करून घ्यायचा. एल्फ नो नथिंग ऑफ ह्युमन हिस्ट्री. आणि त्या एल्फला मानवी इतिहासाबद्दल काहीच माहीत नव्हते. टू देम इट्स अ मिस्ट्री. त्या इतिहासातील रहस्य. सो द
little elf, already a shouter, just got louder. Go to the library. I need book, more and more books, and you can help me read them too. आणि मग त्या एल्फला, त्या छोट्या माणसाला इतिहासाच्या इतिहासाबद्दल काहीच माहीत नसायचं. आणि मग तो त्याच्यावर ओरडायचा, म्हणजे पॅट्रिकवर ओरडायचा, मला पुस्तकं लायब्ररीमध्ये जे काही इतिहासाच्या संदर्भात जे काही संदर्भीय पुस्तकं असतात ते पुस्तक तो एल्फ त्या पॅट्रिककडून मागून घ्यायचा आणि त्याच्यावर तो ओरडायचा. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट, एव्हरी डे इन एव्हरी वे दॅट लिटल एल्फ वॉज अ नॅग. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक विषयामध्ये तो काहीतरी नखरा करायचा. नॅग म्हणजे नखरा करणे. वेगवेगळ्या पद्धतीनं तो याला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा आणि याच्याकडून काम करून घ्यायचा. पॅट्रिक वॉज वर्किंग हार्डर दॅन इवर अँड वॉज इट अ ड्रॅग. आणि मग पॅट्रिक पहिल्यापेक्षा आता खूप मेहनत घ्यायला लागला, खूप काम करायला लागला. ही वॉज स्टेईंग अप नाईट्स, हॅड नेवर फेल्ट सो वेरी, वॉज गोईंग टू स्कूल विथ हिज आईज पफ अँड ब्लेरी. आणि रात्र देखील तो अभ्यास करायला लागला. आणि तो त्याला काम सांगायचा आणि तो त्याच्या इच्छेनुसार वागायचा, म्हणून त्याला कामाचा कधी कंटाळा आला नाही आणि तो मेहनत करत गेला. पहिल्यापेक्षा तो चांगला काम करायला लागला. वॉज गोईंग टू स्कूल विथ हिज आईज पफ्ड अँड ब्लेरी. आणि शाळेमध्ये जायला लागला. रात्री जागरण केल्यामुळे त्याचे डोळे असे झोप न झालेले सारखे दिसायचे. फायनली द लास्ट डे ऑफ स्कूल अराइव्ड अँड एल्फ वॉज फ्री टू गो. आणि शेवटी मग शेवटचा दिवस आला, त्याचा जो काही रिझल्टचा दिवस आला. आणि याला आता त्याचा जो काही कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा त्याच्या संदर्भात जो काही बोलणी झाली होती, त्याला असं वाटलं आता आपलं काम संपलं. ॲज फॉर होमवर्क देर वॉज नो मोर, सो ही क्वाइटली अँड स्लाइली स्लिप्ड आउट ऑफ द बॅक डोअर. आणि मग त्या एल्फला असं वाटलं आता आपलं काम झालं, आपण होमवर्क केला, सेमिस्टर आला, आणि आता गुपचूप आपण सिक्रेटली याच्या घरातून निघून जाऊ, मागच्या दरवाज्यातून निघून जाऊ. पॅट्रिक गॉट इज एज, हिज क्लासमेट वेर अमेज्ड. आणि पॅट्रिकला बघा आश्चर्य काय झालं की पॅट्रिकला ए ग्रेड मिळाला आणि त्याच्या मित्रांना आश्चर्याचा धक्का बसला. हिज टीचर स्माइल अँड वेर फुल ऑफ प्रेज. त्यांच्या शिक्षकांना देखील आनंद झाला, त्यांनी देखील पॅट्रिकचं कौतुक केलं. अँड हिज पॅरेंट्स, त्याच्या पालकाला देखील आनंद झाला. दे वंडर्ड व्हॉट हॅड हॅपन टू पॅट्रिक. त्यांना आश्चर्य वाटलं, अरे पॅट्रिकने काय केलं. ही वॉज नाऊ द मॉडल किड. आणि तो एक आदर्श विद्यार्थी झाला. क्लीन हिज रूम, डिड हिज कोर्स, वॉज चीअरफुल, नेवर रोड लाईक हॅड डेव्हलप्ड अ होल न्यू ॲटिट्यूड. त्याचे काम तो स्वतः करायला लागला. त्याचे रूम तो स्वतः स्वच्छ करायला लागला. घरातले त्याचे काम तो स्वतः करायला लागला. आनंदी राहायला लागला. उद्धट कधी बोलत नाही. लाईक हॅड डेव्हलप्ड अ होल न्यू ॲटिट्यूड. आणि त्याचं जी काही वृत्ती होती, ॲटिट्यूड होती, ती पूर्णपणे चेंज झाली. यू सी इन द एंड पॅट्रिक स्टील थॉट ही हॅड मेड दॅट टायनी मॅन टू डू ऑल हिज होमवर्क. आणि अजून देखील बघा तुम्ही, आता बघा याच्यामध्ये काम मेहनत कोणी घेतली, पॅट्रिकने केली. परंतु त्याच्याकडून मेहनत कोणी करून घेतली, त्या छोट्या माणसाने, त्या एल्फने करून घेतली. परंतु त्या पॅट्रिकला असं वाटायचं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणाचा आहे, त्या टायनिस्ट मॅनचा आहे, त्या एल्फचा आहे. बट आय विल शेअर अ सिक्रेट जस्ट बिटवीन यू अँड मी, इट वॉज नॉट द एल्फ, पॅट्रिक हॅड डन इट हिमसेल्फ. आणि हा लेखक आपल्याला सांगतोय की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल हा पॅट्रिकचा होता. आणि पॅट्रिकला वाटायचं याच्यामध्ये रोल कोणाचा होता, त्या एल्फचा होता. परंतु सगळी मेहनत, सगळं काम कोणी केलं, त्या पॅट्रिकने. निश्चितच तुम्हाला हा धडा समजला असेल. समजल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.